खवय्यांनो असं म्हणतात की वय हे फक्त कागदावरचे आकडे असतात. हे खरं आहे, कारण आपल्याला खूपदा असा अनुभव येतो की आपल्या भोवतालची एनर्जी, उत्साह हा तरुणांमुळे जितका वाढतो त्याहीपेक्षा जास्त जेव्हा वृद्ध माणसं येतात, ज्येष्ठ नागरिक येतात त्यांच्यामुळे वाढतो. याची 3 कारणं आहेत. एकतर कुठलाही क्षण आनंदाने जगायची त्यांची तयारी, आलेला प्रत्येक क्षण सोहळ्यामध्ये रूपांतरित करण्याची त्यांची वृत्ती आणि कुठलंही दिलेलं काम मन लावून करण्यामध्ये त्यांची असलेली हतोटी आणि शिवाय अनुभव आहेच. तर अशाच एका ज्येष्ठ तरुणीचं आजच्या भागात स्वागत करूया, ज्यांचा उत्साह, त्यांची एनर्जी आणि त्या जे जे काही करतात ते सगळंच बहारदार आहे. फार मनापासून स्वागत करूया शारदाजी पडवळे यांचं. या अरे क्या बात है. तर नमस्कार शारदाजी, कशा आहात तुम्ही? म्हणजे हातात काय आहे हे? खवय्ये आणि तुमच्यासाठी एक केलेली कविता कविता? आणि आणि तुमच्या जिभेमध्ये सरस्वती आहे. तुम्हाला लक्ष्मी पण प्रसन्न व्हावी म्हणून एक लक्ष्मीची छोटीशी. किती छान. मी फक्त एक काम करतो, माझ्या पायातलं वाहन काढतो. सरस्वती तर आहेच तुमच्या जिभेवर. आता लक्ष्मीचा ओघ अजून वाढवून म्हणून हे तुम्हाला किती छान. मला हे छोटीशी छोटीशी नाही, फार मोठी भेट आहे शारदाजी. बघा तुमचं नावच शारदा आहे. जी आपण शारदा कुणाला म्हणतो? देवी सरस्वतीला म्हणतो. आणि सरस्वतीने माझ्या हातात लक्ष्मी दिली म्हणल्यानंतर माझं किती भाग्य आहे. मला अतिशय आनंद झाला. मी अत्यंत नम्रपणे याचा स्वीकार करतो आणि सध्यापुरती इथे ठेवतो. या आमच्या शारदा, बरं तुम्हाला काय म्हणू? शारदा आजी नको? मी आजी नाही, अरे बापरे, मग काय म्हणू? शारदा ताई काही चालेल. का नुसतं नुसतं शारदा चलेगा. अरे क्या बात है. चलेगा चलेगा. अभी तो मैं जवान हूँ. जवान हूँ मैं. फिर किती छान. अभी तो मैं भी जवान ही हूँ. फिर तो एक जवान तो दो अपनी जवान. जोड़ी तो जम रही ना. आपली जोडी तो जमरी आहे. एक नंबर. एक वा वा. नंबर. ही कविता तुम्ही लिहिली आहे का? येस. दाखवा वाचून. स्वयंपाकघरात शब्दांची चव मिसळणारा तो कवी, हसऱ्या आवाजात जणू घराघरात शिरणारा तो रवी. अरे वा वा आम्ही सारे खवय्ये म्हणत तो आपुलकी पेरतो. वा चुलीच्या धुरासोबत तो आनंदही उभा करतो. वा. भांड्यांच्या वाफेतही गोष्टीचे रंगीत जाळे विणतो. वा. प्रत्येक रेसिपीमध्ये आठवणीचे मीठ शिंपडतो. क्या बात है. साध्या साध्या क्षणांनाही तो सणासारखा करतो. किती छान. आम्ही सारे खवय्ये हा फक्त स्वयंपाकाचा कार्यक्रम नाही, नाही. तो आहे घराघरातल्या आनंदाचा एक छोटासा सण. वा. आणि त्या सणाला शब्दांनी सजवणारा एक हसरा आवाज म्हणजे संकर्षण संकर्षण संकर्षण. अरे क्या बात है. फार छान. द्या बरं झाला मला ती कविता, मीही कायम जपून ठेवीन. वा. शारदाजी कुठे राहता तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर. अरे मराठवाड्यातून आलात की काय? येस, परभणीकर. क्या बात आहे. फार छान. ह्या सगळ्या उत्साहामध्ये तुम्ही पदार्थही आपण करणार आहोत ना आज? येस येस इथेही पदार्थ करता करता गप्पा मारूया, येस. चालेल ना? आणि मी मॅरेथॉन रनर आहे मेन म्हणजे. मॅरेथॉन रनर? येस. किती धावता तुम्ही? 5 किलोमीटर. सलग का थांबत थांबत? नाही, सलग. सलग? येस. बापरे. आणि काय? आणि गेल्या 10 वर्षापासून धावतीये मी. आता मला 76व चालू आहे. 77व लागेल पुढच्या महिन्यात. फारच छान, फारच छान, फारच कौतुक करावं. मी ॲम्ब्युलन्स हेल्प रायडरची एक कार्यकर्ती आहे. ॲम्ब्युलन्स हेल्प रायडरची हेल्प एक रायडर. कार्यकर्ती म्हणजे हो. काय? ही अशी संस्था आहे की जिथे ॲक्सिडेंट्स होतात तिथे आम्ही धावून जातो आणि जे जखमी असतात त्यांना मदत करतो. करता. वा. फार छान. तुमच्या किती किती गुणांचं आणि कसं कसं कौतुक करावं. तुम्ही आज मला आल्याला म्हणालात की तुझ्या जिभेवरती सरस्वती आहे, पण आज माझ्याही जिभेला प्रश्न पडलाय की बापरे, शारदाजींविषयी नेमकं काय बोलू. कारण 76व्या वर्षी एवढा उत्साह, एवढा आनंद आणि इतकं सगळं करण्याची तयारी आणि चेहऱ्यावरती हे सगळं करत असताना एक गोड स्माईल, हे मिळवायला मला वाटतं परमेश्वराचा आशीर्वादच लागतो आणि तुमच्यावरती तो पूर्ण आहे. चला आता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. गप्पांसोबत पोटही भरायला लागतं ना. हो, चला. नक्कीच. मग आज तुम्ही जो हे काय केलं? अन्नपूर्ण नमस्कार केलात. वा. तुमच्यासोबत मीही करतो. चला आता आपण एक काम करूया, जरा पदार्थाविषयी पण गप्पा मारूया. नक्की. तुम्ही आज जो पदार्थ करणार आहात तो नेमका कोणता आहे, कुठला आहे? मी आज मडगण करणार आहे. मी स्वतः कोकणी आहे. जीएसबी कौड सरस्वत ब्राह्मण. जीएसबी कोकणी, कारवार बाजूची. तर आमच्याकडे हा मडगण हा प्रकार खास गणपतीच्या वेळी सणासुदीला बनवला जातो. बर.
आणि हा मणगण मडगण मडगण गण आहे. हा ठीक आहे. आता तुम्ही स्वयंपाक करेपर्यंत तो चष्मा इकडे आणा, इकडे आणा. काय हरवायला नको. मी तुमचा चष्मा पंचायत होईल माझी. नाही मी जपून ठेवतो ना इथे. जाताना घेऊन जा. नाही तर घरी गेल्यावर मला बायको विचारेल कुठल्या तरुणीचा चष्मा आणला म्हणून. मी आंधळी होती. चला चष्मा नसल्यामुळे. मडगणसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. साहित्य घेऊन या प्लीज. छत्रपती संभाजीनगरहून माझी ही मैत्रीण आलेली आहे शारदा. वय वर्ष फक्त 76. करतीये मडगण. लागणारं साहित्य सांग शारदा. भिजवलेली चण्याची डाळ, ज्याला कुकरमध्ये 1 शिट्टी काढून शिजवून घेतलेली आहे. नारळाचं दूध, ड्रायफ्रुट्स तुपावर परतलेले, 2 चमचे तांदळाची पिठी, विलायची पावडर, चिमूटभर मीठ आणि 1.5 वाटी गूळ. फारच छान. मी थोडेसे ड्रायफ्रूट सुरुवातीला खातो कारण मला ताकदीची शक्ती. गरज आहे. बरोबर आहे. मला तुमच्या वयापर्यंत काम करत राहायचंय. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. आजपर्यंत तुम्हाला कधी हे कोणी सांगितलंय का तुमची स्माइल फार छान आहे म्हणून? नाही. लग्नाला किती वर्ष झाली? 50. 50. मग 50 वर्षात साहेबांनी एकदा नाही म्हणले तुझं स्माइल छान आहे शारदा? विचारा. आता मी कुठे त्यांना जाऊन विचारणार? बरं ठीक आहे, जाऊ दे. आज मी तुम्हाला आपलीच स्तुती आपण करायची नसते. मी करतो ना. तुमचं स्माइल फार मग मी सुंदर आहे. कसं सांगू माझं स्मेल चांगला? धन्यवाद अंबज्ञ. चला मडगणसाठी लागणारं साहित्य. हे सगळं साहित्य पुरेसं आहे का अजून काही लागणार आहे? गुळ लागणार आहे याच्या सोबत. तेच मी तुम्हाला म्हणतोय. तुम्ही गुळ आणायला विसरलात. काय गुळ गुळ ते काही काळजी करू नका. गुळ तुम्हाला मीठ देणार आहे. तुम्हाला फक्त देवाला हात जोडून एकदा गुळ गुळ म्हणायचे. गुळ आपोआप येईल म्हणा. गुळ 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 आता डोळे गुळ दाखवून तसेच थांबा. मी गुळ घेऊन येतो. हा गुळ गुळ. काय करूया पहिल्यांदा? 1 कढई घ्यायची. कढई लागेल. मला पाणी पण लागेल. हो देणार ना मी तुम्हाला. आता या बाउल मध्ये चण्याची डाळ काढून घ्या. बर. 1 वाटी. भिजवून शिजवलेली चण्याची डाळ. डाळ. पुरे? हा पुर. तेवढंच पाणी टाका. बरं. अजून थोडस, अर्धा. आता ह्याला थोडस हलवा. बर ठीक आहे. आता आपल्याला पुढची कृती काय करायची आहे? पुढची कृती, 1 छोटा चमचा घ्या. ठीक आहे. हे तयार करून ठेवायचंय ना मला, बर ठीक आहे. त्याची स्लरी. स्लरी तयार करायची होय. हे काय आहे? तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आहे. हो. पाणी घालून त्याची स्लरी तयार करायची. स्लरी तर मी मानलं पण तुम्हाला. पदार्थ करून दाखवायला, आपल्या घरची चव दाखवायला तुम्ही संभाजीनगरहून इथे आलात. किती छान. आता ही स्लरी याच्यात घालायची का? हो. द्या. बघा. टाका. चालेल. आता आपण गॅस थोडा मोठा थोडस केलाय. अजून पाणी टाकता का? हो का नाही? कारण हे तांदळाच्या स्लरी टाकल्यामुळे त्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे. घट्टपणा आलेला आहे. पुरे का पाणी? बस. आता हे मिश्रण उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये मी गुळ पावडर घालायची. गूळ पावडर घालते. पहिला फसलेला पदार्थ आठवतो? नाही, पहिला नाही फसला, पण लग्न झाल्यावर फसला होता. अरे देवा, काय कुठला फसला होता लग्न झाल्यावर? अनारसा.